आकाशवाणी नागपूर. स्वाती सोनपेटकर आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. देशात या महिन्यात तापमानाचा पारा 40 अंशांच्या खाली राहण्याचा हवामान विभागाचा अंदाज. 97वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अंमळनेरला होणार. नागपूरला देशातील सर्वोत्तम शहर बनवणार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं प्रतिपादन. आणि अमरावती येथील पीएम मित्रा पार्कमुळे प्रत्यक्ष 1 लाख आणि अप्रत्यक्ष 2 लाख अशी 3 लाख रोजगार निर्मिती होईल. उद्योगमंत्री उदय सामंत यांची माहिती. देशाच्या पश्चिम भागाकडून होणारा अडथळ्याचा अपवाद वगळता चालू एप्रिल महिना नेहमीपेक्षा थंड किंवा सौम्य स्थितीत संपण्याची शक्यता असल्याचं हवामान विभागाच्या अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे. उद्या तापमान 40 अंश सेल्सिअसच्या खाली राहण्याचा अंदाज आहे. मार्चमध्येच देशातील बहुतांश भागात उन्हाळ्याप्रमाणे तापमान दिसून आलं. भारतीय हवामान विभागानं म्हटलं आहे की पश्चिम भागाकडून येणाऱ्या अडथळ्यांमुळे आज आणि उद्या हवामानावर परिणाम होण्याची शक्यता आहे. किमान 28 एप्रिलपर्यंत पारा 40 अंश सेल्सिअसच्या खाली राहील. बसव जयंतीच्या पवित्र प्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जगद्गुरू बसवेश्वरांनी आपल्या कार्यातून तळागाळातल्या समाजाला सशक्त करण्यावर आणि एक सशक्त आणि समृद्ध समाज निर्माण करण्यावर भर दिला, असं पंतप्रधानांनी आपल्या ट्विट संदेशात म्हटलं आहे. 97व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी महामंडळातर्फे गठीत करण्यात आलेल्या स्थळ निवड समितीनं आज सर्वानुमते मराठी वाङ्मय मंडळ अंमळनेर या संस्थेची शिफारस केली आणि अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळानं त्याला मान्यता दिली. या समितीमध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या कार्यवाह डॉक्टर उज्ज्वला मेहेंदळे, साहित्य महामंडळाचे उपाध्यक्ष रमेश बनस्कर, प्रदीप दाते सहभागी झाले होते. या समितीनं औदुंबर आणि अंमळनेर या ठिकाणी प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली आणि सातारा येथील संस्थेचे दृकश्राव्य सादरीकरण पाहिले आणि तीनही संस्थांची संमेलन आयोजनाची तयारी तसंच कार्यक्षमता यांचा विचार करून 97व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी अंमळनेरची निवड केली आहे. कोविड-19च्या वाढत्या संसर्गाला आळा घालण्यासाठी मुंबई, पुणे आणि ठाण्यासह अतिजोखमीच्या 10 जिल्ह्यांवर लक्ष देण्याच्या सूचना सार्वजनिक आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी दिल्या आहेत. ते पुणे इथं आरोग्य सेवा संचालनालय विभागाच्या विशेष कार्यदलासोबत झालेल्या बैठकीत बोलत होते. यावेळी त्यांनी आरोग्य विभागाचे संचालक, उपसंचालक आणि सदस्यांशी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संवाद साधला. जनतेनं गर्दीच्या ठिकाणी मास्कचा वापर करावा, कोविडच्या चाचण्या करण्यासाठी प्रयोगशाळांची क्षमता वाढवावी, अशा विविध सूचना त्यांनी बैठकीत दिल्या. मागील 9 वर्षात भारतीय विमान उद्योगानं विमानतळ निर्मितीमध्ये लक्षणीय वृद्धी केली आहे. 2014 मध्ये देशात 74 विमानतळं होती. ती संख्या 2023 मध्ये 148 म्हणजे दुपटीनं वाढली आहे. क्षेत्रीय कनेक्टिव्हिटी योजना उडे देश का आम नागरिक या योजनेअंतर्गत 74 विमानतळांना जोडणारे 469 मार्ग क्रियाशील झाले असून यामुळे लाखो भारतीयांना स्वस्त आणि सुखकर विमान प्रवासाचा लाभ झाला आहे. या व्यतिरिक्त विमानतळांवरून त्वरित आणि परिणामकारक वाहतूक होण्यासाठी भारतीय विमान प्राधिकरण निरंतर प्रयत्न करीत आहे. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पिण्याच्या पाण्याची सोय, आंतरराष्ट्रीय मानकानुसार घनकचरा व्यवस्थापन, मेट्रो टप्पा 2 द्वारे लगतच्या शहरांना जोडणे, शहराला लॉजिस्टिक कॅपिटल म्हणून विकसित करणे, शहराला खड्डेमुक्त करणे आदी उपाययोजनांद्वारे नागपूरला देशातील सर्वोत्तम शहर बनवण्याचा मानस आज उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरमध्ये व्यक्त केला. सेंटर पॉइंट हॉटेलमध्ये उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत क्रेडाई नागपूर मेट्रोच्या वर्ष 2023 ते 2025 साठी नवनियुक्त कार्यकारिणीचा पदग्रहण समारंभ आयोजित करण्यात आला. याप्रसंगी ते बोलत होते. रिअल इस्टेट क्षेत्रामुळे रोजगाराची मागणी निर्माण होत असते, म्हणूनच सरकारचंही या क्षेत्राकडे लक्ष आहे. नागपुरात जवळपास 40 किलोमीटर परिसरात मेट्रो रेल्वेचं जाळं निर्माण झालं आहे. मेट्रो टप्पा 2 द्वारे लगतच्या उपनगरीय भागाला जोडण्यात येणार आहे. अन्य क्षेत्रांप्रमाणे रिअल इस्टेट क्षेत्रालाही याचा फायदा होणार आहे. वाळूचा काळाबाजार रोखण्यासाठी राज्य सरकार लवकरच नवीन उपाययोजना राबवणार आहे. यामुळे सर्वांना वाळू उपलब्ध होईल. भारतात आणि महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात
उद्योग येत आहेत. यासाठी भौगोलिकदृष्ट्या केंद्रस्थानी असलेल्या नागपूर शहराला लॉजिस्टिक कॅपिटल म्हणून विकसित करण्यात येणार असल्याचंही फडणवीस यांनी सांगितलं. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय नागपूर विमानतळावर 2 धावपट्ट्या सुरू करणार तसंच येत्या काळात उत्तमोत्तम रस्ते निर्मिती करून नागपुरात खड्डेमुक्त शहराची संकल्पना राबवण्यात येणार असल्याचं फडणवीस म्हणाले. अमरावती येथील अतिरिक्त औद्योगिक क्षेत्रात पीएम मित्रा पार्क हा महाराष्ट्राचा ड्रीम प्रोजेक्ट आहे. त्यासाठी भूसंपादन 2 महिन्यात पूर्ण झालं असून येथे गुंतवणुकीसाठी अनेक मोठ्या उद्योगांनी तयारी दर्शवली आहे. त्यादृष्टीनं इथं आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा उभाराव्यात असे निर्देश उद्योगमंत्री उदय सामंत यांनी काल अमरावतीमध्ये दिले. पीएम मित्रा अंतर्गत नियोजित मेगा इंटिग्रेटेड टेक्स्टाईल पार्कच्या अनुषंगानं सामंत यांच्या अध्यक्षतेखाली औद्योगिक वसाहतीतील सीईपीटी सभागृहात बैठक झाली. मेगा इंटिग्रेटेड टेक्स्टाईल पार्कमुळे परिसरात प्रत्यक्ष 1 लक्ष आणि अप्रत्यक्ष 2 लक्ष अशी 3 लक्ष रोजगार निर्मिती होईल. येथील वस्त्रोद्योग उद्योगाला आवश्यक असलेला कापूस याच परिसरात उत्पादित होण्याच्या दृष्टीनंही प्रयत्न करण्यात येतील. त्याविषयीच्या संशोधनाला वाव मिळण्यासाठी कापूस संशोधन उपकेंद्राची निर्मिती करण्यात येईल. येथील पीएम मित्रा वस्त्रोद्योग पार्कच्या अनुषंगानं 30 मोठ्या वस्त्रोद्योग उद्योजकांसमवेत मुंबईत बैठक झाली. त्यात रेमंड्ससारख्या मोठ्या उद्योगांनी गुंतवणुकीची तयारी दर्शवली आहे. भूसंपादन गतीनं पूर्ण झालं असून शेतकरी बांधवांना येत्या 2 आठवड्यात मोबदला अदा करण्यात येईल असं त्यांनी सांगितलं. संपूर्ण भारत देशात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार पोचवणं हे आपलं कर्तव्य असून डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखित बुद्ध अँड हिज धम्म या ग्रंथाचं सोप्या आणि काव्य स्वरूपात तसंच सुटसुटीत भाषेत साहित्य उपलब्ध व्हावं यासाठी बुद्ध धम्माक्षरयान या कवी ई मो नारनवरे लिखित ग्रंथाचं योगदान राहणार असल्याची माहिती बोधी फाउंडेशनचे विश्वस्त ललित खोब्रागडे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. या ग्रंथाचा लोकार्पण समारंभ हा 25 एप्रिल मंगळवार रोजी सायंकाळी 6 वाजता नागपुरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर ऑडिटोरियम दीक्षाभूमी इथं भदंत विमल कीर्ती गुणसिरी यांच्या हस्ते होणार असून विद्यापीठ अनुदान आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ. सुखदेव थोरात हे या कार्यक्रमाचे अध्यक्ष राहतील. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी वैज्ञानिक दृष्टिकोन पुढे ठेवूनच या ग्रंथाचं लिखाण केलेलं आहे. सदर ग्रंथ हा बुद्ध अँड हिज धम्म या ग्रंथाचा तंतोतंत अनुवाद असून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचावा यासाठी गेय स्वरूपात उपलब्ध व्हावा यासाठी हा केलेला प्रयत्न असल्याचं प्रतिपादन या ग्रंथाचे लेखक कवी ई मो नारनवरे यांनी यावेळी केलं. पुस्तक प्रकाशनाचं भविष्य उज्ज्वल आहे. डिजिटल युगाचं आव्हान त्यासमोर असल्याचं दिसतं. मात्र खरं आव्हान लेखनातील विविधता आणि विषय निवड आहे. तरुणांनी अभ्यासासाठी पुस्तकांचे नवीन पर्याय आणि विषयांचा विचार करावा असं मत ज्येष्ठ पत्रकार आणि साहित्यिक पंकज चतुर्वेदी यांनी भारतीय जनसंचार संस्थान IIMCच्या अमरावती विद्यापीठ परिसरातील पश्चिम क्षेत्रीय केंद्रात विश्व पुस्तक दिवस आणि कॉपीराईट दिवस निमित्त विशेष व्याख्यान प्रसंगी केलं. यावेळी कॉपीराईट या विषयावर संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे माजी कुलगुरू आणि विधी विभागाचे प्रमुख प्राध्यापक डॉ. विजयकुमार चौबे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. महाराष्ट्र राज्य वीज वितरण निर्मिती कंपनी महावितरण कंपनीद्वारे असिस्टंट इंजिनियर इलेक्ट्रिकल आणि ज्युनियर इंजिनियर इलेक्ट्रिकल या पदासाठी 5 दिवसाअगोदर परीक्षा जाहीर केली. 27 एप्रिलला सकाळी 7:30 आणि 11:30 वाजताचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलं. अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी ऐच्छिक सुचवलेलं परीक्षा केंद्र न देता 500 ते 900 किलोमीटर दूरवरची परीक्षा केंद्र देण्यात आली. तसंच 26 एप्रिल ते 28 एप्रिल याच कालावधीत महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिसेस, नॅशनल टेक्निकल रिसर्च ऑर्गनायझेशन, मध्य प्रदेश जनरेशन कंपनी या देखील परीक्षा आणि मुलाखती आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर महानिर्मितीच्या परीक्षा त्वरित समोर ढकलून उमेदवारांवर अन्याय होऊ देऊ नये अशी मागणी चंद्रपूरचे खासदार बाळू धानोरकर यांनी ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांना केली आहे. भगवान श्री परशुराम जन्मोत्सवानिमित्त अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ नागपूरच्या वतीनं आयोजित वाहन रॅलीत नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला. आज सकाळी परशुराम सेनेचे महिला, पुरुष आणि युवक युवती गोरक्षण येथील गोपालकृष्ण मंदिरात एकत्र आले. माजी आमदार अनिल सोले आणि प्रसिद्ध होमिओपॅथ डॉ. विलास डांगरे यांनी मंदिरातील प्रतिमेला माल्यार्पण केलं. याप्रसंगी अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे पदाधिकारी उपस्थित होते.
विदर्भात आजपासून पुढचे 4 दिवस विजा, जोराचे वारे यांच्यासह पाऊस आणि गारपीट होण्याचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. तर 25 एप्रिल रोजी नागपूर, गोंदिया तसंच बुलढाणा, वाशिम, यवतमाळ इथं अतिवृष्टीचा ऑरेंज अलर्ट घोषित करण्यात आला आहे. पुढील काही तासात विदर्भातील नागपूर, चंद्रपूर, अमरावती, गडचिरोली आणि वर्धा जिल्ह्यातील तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. देशात या महिन्यात तापमानाचा पारा 40 अंशांच्या खाली राहण्याचा हवामान विभागाचा अंदाज. 97वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अंमळनेरला होणार. नागपूरला देशातील सर्वोत्तम शहर बनवणार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं प्रतिपादन. आणि अमरावती येथील पीएम मित्रा पार्कमुळे प्रत्यक्ष 1 लाख आणि अप्रत्यक्ष 2 लक्ष अशी 3 लक्ष रोजगार निर्मिती होईल. उद्योगमंत्री उदय सामंत यांची माहिती. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.